भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे सूर्यवंशी बारी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्याबद्दल सकल बारी समाजाच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्यात उपस्थित सर्वांशी संवाद साधला। महाराष्ट्रातील बारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मागण्या अनेक दिवसापासून राज्य शासनाकडे प्रलंबित होत्या। त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बारी समाज महासंघाच्या शेगाव येथे राज्यस्तरीय बारी समाज मेळावा घेऊन सदर मागण्या राज्य सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी आपण पाठपुरावा केला होता। यासाठी शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटही घालून दिली होती। सूर्यवंशी बारी समाजाच्या आर्थिक उत्कर्षासाठीच्या या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याकडे समर्थपणे मांडून या पाठपुराव्याला तातडीने प्रतिसाद देत राज्य शासनाने बारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। त्यामुळे बारी समाजाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचावण्यास नक्कीच हातभार लागेल यात शंका नाही। या प्रसंगी मंचावर आमदार संजय कुटे, आमदार संतोष दानवे, रमेशचंद्र घोलप, कुणाल गायकवाड, अंकुशराव पाटील, तुळशीराम पायघन, सुखलाल बोडके, डॉक्टर श्री खेसर, हिरालाल शेठ कोथळकर, दादाराव राऊत, बाळूशेठ कोथळकर, भगवान बोडके, परमेश्वर लोखंडे, शंकर भुते, देवेंद्र पायघन, हरिभाऊ सिनकर, भीमराव पायघन, किरण कोथळकर यांच्यासह सकल बारी समाज बांधवांची उपस्थिती होती। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी भोकरदन तालुका प्रतिनिधी मझहर खान पठाण, जालना।